श्रोते हो नमस्कार. भगवंताच्या कृपेने व सद्गुरूंच्या सामर्थ्याने मी आपणास जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा एक अभंग ऐकवणार आहे. देवासी अवतार भक्तासी संसार दोहींचा विचार एकपणे. या अभंगात ते सांगतात की देव भक्त कसे असावेत, त्यांचे नाते काय आणि त्यांचे विचार हे एकरूप असावेत. देव अवतार कशासाठी घेतो? विश्व तारावया धरी अवतार. या भवसागरात कलीचा पूर आलेला आहे. विषयांच्या लाटा उसळत आहेत. मनुष्याला अधोगतीला नेणारे अनेक भोवरे त्यात आहेत. त्यातून माझा भक्त तरला पाहिजे असा देवाचा निश्चय आहे. त्याकरिता शास्त्र पुराणे ग्रंथरूपी नौका आहेत व नावाडी स्वतः संत आहेत. ते बरोबर ऐल तीरावरून पैल तीरावरून येतील. परंतु भक्ताने संतांचे विचार आत्मसात केले तर भक्तानेही सद्भक्ती सदाचार सत्कर्म करण्याचा निश्चय केला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. समर्थ म्हणतात मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, तरच जीव शिवाचा निश्चय एक होईल. बापाचा खूप निश्चय आहे की माझा मुलगा इंजिनियर, डॉक्टर, सीए, कलेक्टर व्हावा. त्यासाठी बाप अतोनात कष्ट करून पैसा कमवतो आणि त्याच्या विद्येकरता वापरतो. परंतु मुलगा जर उन्हाळ असेल तर त्याचा काय उपयोग? बाप तरी काय करणार? भक्त जर अखंड देवाच्या स्मरणात असेल, भजनात दंग असेल, तर देव त्याच्या अंतरंगात सुप्तपणे आनंद भोगत असतो. देवे भक्त रूप दिलासे आकार, देवे दिला ध्या भजना गोमटा. आंधळा बैरा मुका पांगळा दिला नाही. भक्तांनी त्या उत्तम देहाचे मोल केले पाहिजे. आपला भाव देवाला अर्पण करून देह देव कार्यासाठी व्हायला पाहिजे. मग देवाचे गुण त्या देहात रुजू होतील. तो देवगुणी होईल. मग तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव. भक्त तोची देव, देव तोची भक्त अशी अवस्था होईल. तर तो अभंग आता गायन रूपाने ऐकूया. देवासी अवतार भक्तासी संसार, देवासी अवतार भक्तासी संसार दोहींचा विचार एकपणे. दोहींचा विचार एकपणे. दोहींचा विचार एकपणे. देवाचे अवतार भक्ताचे संसार, देवाचे अवतार भक्ताचे संसार दोहींचा विचार एकपणे. दोहींचा विचार
दैवत